रात्रीचे 8 वाजून गेले होते. दिवसभरात शलाका क्वचितच तिच्या खोलीतनं बाहेर पडली होती. रात्रीच्या जेवणासाठी सगळे एकत्र जमले होते. शलाका तिच्या खोलीत साडीला इस्त्री करत होती. शलाका शलाका असं मोठ्या आवाजात हाका मारत अनुराधा तिच्या खोलीत आली आणि तिला म्हणाली, अगं शलाका, तुला जेवायचं नाही आहे का? आई, अगं मला भूक नाही आहे. का, तब्येत बरी नाही आहे? नाही, तब्येत ठीक आहे. अगं दुपारीसुद्धा तू नीट जेवली नाही आहेस. आपल्या लेकीचं नक्कीच काहीतरी बिनसलं आहे हे अनुराधाच्या एव्हाना लक्षात आलेलं होतं. सकाळी भागवत सर तिला भेटायला आले होते हे त्यांना भारतीकडनं समजलं होतं. तरीसुद्धा त्यांचं नाव ऐकून अनुराधानं तिला छेडलं नाही. आपल्याला काही ठाऊकच नाही अशा आविर्भावात त्या तिच्यासमोर कमरेवर हात ठेवून उभ्या होत्या. शलाका स्वभावानं फार हळवी आहे. एखादी घटना ती मनाला फार लावून घेते हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. म्हणून त्या तिला कधी टाकून बोलायच्या नाहीत. उलटपक्षी त्या लेकीचं लोकांसमोर कौतुकच करायच्या, तिचे अपराध पोटात घालायच्या. आई, तू चल पुढे, मी येते ग, शलाका खालमालेनं म्हणाली. शलाका, सगळेजण तुझी वाट बघतायत, पानं मांडली आहेत. रात्रीच्या जेवणाला सगळे एकाच पंक्तीला बसत आज कित्येक वर्ष वाड्यात तो रिवाज परंपरेनं चालत आलेला. शलाकासाठी सगळे थांबले होते. शलाका पानावर येऊन बसली तेव्हा अवधूत मोठ्या आवाजात श्लोक म्हणायला लागला. वदनिकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. उजव्या हाताच्या ओंजळीत पाणी घेऊन अवधूतनं ते त्याच्या ताटाभोवती गोल फिरवलं. जलपान करून त्यांनी समोरच्या ताटाला नमस्कार करून तोंडात भाताचा घास घातला. ओचा पदर खोचून भारती पंक्तीत काय हवं नको ते विचारत फिरत होती. शलाका दुपारीसुद्धा नीट जेवली नव्हती. आता तिला भूक लागली असल्यानं ती घासावर घास घशात कोंबत होती. अनुराधाचं तिच्याकडे लक्ष जाताच ती म्हणाली, अगं शलाका, सावकाश जेव, ठसका लागेल. पोटात भूक असूनसुद्धा शलाकानं मलाही भूक नाही हे अनुराधाला सांगितलं होतं, पण तिचा खोटेपणा आता अनुराधाच्या समोर उघडा पडला होता. भरभर जेवण उरकून शलाका तिच्या खोलीत बडीशेपचे दाणे तोंडात टाकत गेली. छोटा निखिल झोपी गेला होता. जेवण झाल्यावर श्रद्धा दूरदर्शनवरचे कार्यक्रम बघायला लागली. स्वयंपाक खोलीत आवरावर करून अनुराधानं पथारी पसरली आणि दूरदर्शनवरचे कार्यक्रम बघून कंटाळा आल्यावर श्रद्धा आजी गा आजी अशा हाका मारत अनुराधाजवळ आली. माझी सोनुली म्हणत अनुराधानं तिला तिच्या मांडीवर बसवून घेतलं. तिच्या गालाचा मायेनं मुका घेतला. श्रद्धा थोडा वेळ गुदमरली आणि बाजूला तोंड करत लाडानं म्हणाली, आजी, तू मला गोष्ट सांगणार आहेस ना? ऐकशील का पण तू माझी गोष्ट? हो, ऐकीन की. आणि झोपलीस तर? नाही झोपणार आजी. कोणती गोष्ट सांगू? आजी, तू ना मला चांगली गोष्ट सांग. खादाड जावयाची गोष्ट सांगू का? हो सांग की, हसायचं नाही हा. अनुराधा ताजी हवा छातीत भरून घेत तिला मांडीवर थोपटत गोष्ट सांगायला लागली. अनुराधाची गोष्ट सांगून झाली. गोष्ट ऐकून श्रद्धा गालात हसत म्हणाली, आजी, खादाड जावयाची गोष्ट आवडली आम्हाला. तिला अंथरुणावर आणून ठेवत अनुराधा म्हणाली, हो का? मी पुन्हा कधीतरी तुला हीच गोष्ट सांगेन ना. आता रात्र फार झाली आहे, उद्या सकाळी मला लवकर उठायचं आहे, आपण आता झोपायचं. असं म्हणून अनुराधा ही अंथरुणावर आडवी झाली. तिच्या अंगावर हात टाकून श्रद्धा तिच्या पुढ्यात झोपी गेली. गडद अंधारात सगळीकडे चिडीत चुप्प झालं. सकाळचे 10 वाजून गेले होते. हातात जमिनीच्या कागदपत्रांची बॅग घेऊन अवधूत वाड्यातनं बाहेर पडला. वारस तपास करण्यासाठी त्याला आज तलाठी कार्यालयात जायचं होतं. तलाठी कार्यालय फार दूर नव्हतं. वाड्यापासून जेमतेम अर्धा किलोमीटर अंतरावर. जाण्या येण्यासाठी त्यांनी 6 महिन्यांपूर्वी हिरो होंडा कंपनीची नवीन मोटरसायकल विकत घेतली होती. कागदपत्रांची बॅग गाडीच्या डिकीत ठेवून त्यांनी किक मारली. गाडी सुरू केली. गिअर टाकल्यावर गाडी डांबरे सडकेवरनं तलाठी कार्यालयाच्या दिशेनं हवेत काळा धूर सोडत धावायला लागली. थोड्याच वेळात अवधूतची मोटरसायकल तलाठी कार्यालयाच्या समोर येऊन थांबली. तलाठी कार्यालयाची इमारत तशी साधी होती. जांभ्या दगडाच्या भिंती होत्या. इमारतीचं छप्पर कौलारू होतं. इमारतीच्या दर्शनी भिंतीवर छपराच्या लाकडी वाशांनी वायरीनं अडकवलेली 2 बाय 2 लांबी रुंदीच्या आकाराची पाटी होती आणि त्या पाटीवर ऑइलपेंटनं सुंदर अक्षरात तलाठी सजा हरणगाव असं लिहिलेलं होतं. तलाठी कार्यालयाच्या बाजूला एक उंच वाढलेलं फणसाचं झाड होतं. त्याची वाळलेली पानं वाऱ्यानं इतस्ततः विखुरली होती.
मोटरसायकल स्टँडला उभी करून अवधूतनं गाडीची डिक्की उघडून कातडी बॅग हातात घेतली. गाडीची चावी पॅन्टीच्या खिशात ठेवून तो दमदारपणे पावलं टाकत कार्यालयाच्या पायऱ्या चढायला लागला. टेबलावर सातबाराचे तुकडे ठेवून जाधव तलाठी सातबाराच्या नकला काढत होता. त्याच्या डोक्यावर पंख्याची घरघर सुरू होती. डाव्या बाजूला जमिनीची कागदपत्रं असलेलं एक गोदरेजचं कपाट होतं. रॅकवर पांढऱ्या रुमालात बांधून ठेवलेल्या जुन्या कागदपत्रांची 3-4 बोचकी होती. त्याच्यावर धूळ साचली होती. कोतवाल बाकड्यावर बसून तळहातावर तंबाखू मळत होता. जाधव तलाठी त्याच्या कामात गर्क होता. अवधूत हातात जमिनीच्या कागदपत्रांची बॅग सांभाळत आत आला. घसा खाकरून "नमस्कार भाऊसाहेब" असं तलाठ्याला मोठ्या आवाजात म्हणाला. त्याच्याकडे मान वर करून तलाठी गालात हसत मृदू आवाजात म्हणाला, "या की डॉक्टर." बाकड्यावर तंबाखू मळत असलेला गावचा कोतवाल अवधूतला दादा खोतांचा मुलगा म्हणून चांगलाच ओळखत होता. तो झटकन बसल्या ठिकाणावरनं उठला आणि त्याला बसायला प्लॅस्टिकची खुर्ची दिली. रुमालानं चेहऱ्यावरचा घाम पुसत प्लॅस्टिकच्या खुर्चीत अवधूत स्थानापन्न झाला. कोतवालानं त्याला काचेच्या ग्लासात प्यायला पाणी आणून दिलं. जाधव तलाठी खुर्चीला टेकून बसला आणि घसा खाकरून त्याने अवधूतला मृदू भाषेत विचारलं, "बोला डॉक्टर साहेब, काय काम काढलं माझ्याकडे?" "दादा गेल्याचं तुम्हाला कळलं असेल. आमच्या सगळ्या जमिनी त्यांच्या नावे आहेत. त्या सगळ्या जमिनी आता माझ्या नावे करायच्या आहेत. त्यासाठी मी आलो आहे तुमच्याकडे." "वारस तपास करून घेण्यासाठी तुम्ही आलात ते फार बरं झालं." "काय आहे, वारस तपास करण्यासाठी आम्हाला एकसारखे वरून तगादे येत असतात. 3 महिन्यांच्या आत वारस तपास करून घ्यायला लागतो. मयत होऊन 3 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी वारस तपास करून घ्यायला लागला तर वारसाकडून विलंब शुल्कही घेतलं जातं." जाधव तलाठी त्याला माहिती देत म्हणाला, "हो, दादा जाऊन आत्ताशी अवघा 1 महिना झाला आहे." "तुम्हाला नाही भरावं लागणार विलंब शुल्क. तुम्ही ग्रामपंचायतीकडनं मयत दाखला आणलाय का?" "हो, तो दाखला घेऊन आलो आहे मी." "ठीक आहे, मी आता तुमचा वर्दी जबाब घेतो. तुम्ही मला त्यांच्या वारसांची बिनचूक माहिती सांगा." "हो, सांगतो की." अवधूत त्याच्याकडे बघत म्हणाला. तलाठी बसलेल्या खुर्चीतनं झटकन उठला. त्यांनी गोदरेज कपाटात ठेवलेलं वर्दी बुक शोधून काढलं. 100 पानांचं विधभर लांबी रुंदीचं वर्दी बुक टेबलावर ठेवून त्यांनी पुन्हा कपाट बंद केलं. खुर्चीत बसून त्यांनी पुढ्यात वर्दी बुक घेतलं आणि अवधूतला माहिती विचारत त्यात लफेदार अक्षरात तो लिहायला लागला. वर्दी जबाब लिहून झाल्यावर त्याखाली अवधूतनं इंग्रजीत सही ठोकली. अवधूतकडून ग्रामपंचायतीकडचा मैताचा दाखला घेऊन जाधव तलाठ्यानं तो टाचणीनं वर्दी जबाबाला लावला आणि नंतर त्यांनी पंच यादी तयार करून त्यावर उपस्थित पंचांच्या सह्या घेतल्या. सगळे सरकारी सोपस्कार पार पडल्यानंतर वर्दी बुक कपाटात ठेवत जाधव तलाठी त्याला म्हणाला, "मी आता गाव नमुना नंबर 6ला त्याची नोंद करतो. नोटिसा तयार करून तुमच्यावर त्याच्या पुन्हा सह्या घेतो. मंडल अधिकारी इकडे फिरतीला आले की त्यांच्याकडून ही नोंद मंजूर करून घेऊन तुम्हाला तुमच्या नावानं 7/12च्या नकला काढून देतो." "बरं, हे सगळं व्हायला किती दिवस लागतील?" "कमीत कमी 1 महिना लागेल." "त्या आधी नाही का होणार?" 9 नंबरची फेरफार नोटीस काढल्यानंतर नियमानुसार कमीत कमी 15 दिवस तरी कोणाची त्याच्यावर हरकत येते का म्हणून थांबावं लागतं. त्यानंतर नियमानुसार पुढची कारवाई करण्यात येते. मंडल अधिकाऱ्यांनी नोंद मंजूर केल्यावर मी लवकरात लवकर 7/12च्या नकला काढून तुम्हाला देईन. ती जबाबदारी माझी. त्याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका." वर्दी जबाब लिहून दिल्यावर अवधूत थोडा वेळ सरकारी पंख्याची हवा खात बसला. दादा खोतांनी त्यांच्या नावे असलेल्या काही जमिनी सुलभाच्या नावे केल्या होत्या. त्या जमिनी तो तिच्याकडनं काढून घेणार होता. त्याबाबत त्याला तलाठ्याकडनं माहिती हवी होती. वाडवडिलांपासून मिळालेल्या जमिनी रंगढंगासाठी फुकून टाकायच्या तो विरोधात होता. दादा खोतांच्या या अशा रंगील स्वभावामुळे तो गावी फारसा येत नसे, पण त्यांच्या पश्चात त्याच्या विचारांमध्ये आता कमालाचा बदल झाला होता. स्वतःच्या मालकीच्या जमिनी कशा ताब्यात घ्यायच्या याचा तो आता सारखा विचार करत असे. त्याला आता या तांबड्या मातीची अनिवार्य ओढ लागली होती. त्याच्या वैद्यकीय व्यवसायावर त्याचा परिणाम होणार होता हे त्याला चांगलं माहिती होतं, पण आता त्याची पर्वा नव्हती त्याला. आणखीन बऱ्याच जमिनी लोकांच्या ताब्यात होत्या. त्या जमिनींची कुणकुण त्याला लागली होती. तो मनात म्हणालासुद्धा, शासनानं 1 एप्रिल 1957ला कुळ कायदा लागू केला नसता तर आत्ता शेकडो एकर जमिनी या गावात आपल्या मालकीच्या राहिल्या असत्या. एखाद्या राजासारखा लोकांनी आपल्याला या गावात मान दिला असता. अवधूत आवंडा गिळून समोर खुर्चीत बसलेल्या तलाठ्याला म्हणाला, "भाऊसाहेब, माझं जमिनी संदर्भातलं तुमच्याकडे आणखीन थोडं काम आहे." तुमचं काम करायला आवडेल की मला."
भाऊसाहेब, ब्राह्मणवाडीत राहणाऱ्या सुलभा दामोदर पेंडसे यांच्या नावे आमच्या बऱ्याच जमिनी झाल्या आहेत. मला त्याची माहिती हवी आहे. मी त्यासाठी वकिलाचा सल्ला घेणारच आहे. समोर बसलेली व्यक्ती बुद्धिमान असून डॉक्टर आहे. त्याला थातुरमातूर सांगून वाटेला लावता येणार नाही हे त्या चाणाक्ष तलाठ्यानं केव्हाच ओळखलेलं होतं. एरवी एखादा सामान्य शेतकरी आल्यावर तो त्याला त्याचं काम झाल्यावर 1 मिनिटसुद्धा कार्यालयात थांबू द्यायचा नाही. तो त्याला निघा आता असं म्हणायलाही कमी करायचा नाही. अवधूत निवांतपणे त्याच्या खुर्चीत बोलत बसला होता, जणू त्याला आता कसलीही घाई नव्हती. डॉक्टर, तुम्ही असं करा, तुम्ही वकिलांचा सल्ला घ्या. त्यांना जे कागद हवे असतील ते तुम्हाला एका कागदावर ते लिहून देतील. तो कागद तुम्ही माझ्याकडे घेऊन आल्यावर मी तुमच्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून देतो. म्हणजे काय, हा कागद राहिला तो कागद राहिला असं व्हायला नको ना. त्यात तुमचा वेळ वाचेल, त्रास वाचेल, म्हणून मी तुम्हाला सांगतोय, गैरसमज करून घेऊ नका. तलाठी म्हणतोय ते सुद्धा खरं होतं, पण त्याच्यावर एकदम विश्वास कसा टाकायचा? यात त्याचा काही स्वार्थ तर नसेल ना. सरकारी कर्मचारी कधीही एकाची बाजू घेऊन बोलत नाहीत. त्यांना गावात राहून काम करायचं असतं, म्हणून ते दोन्ही पार्ट्यांकडनं बोलत असतात. असे एक ना अनेक विचार अवधूतच्या मनात तलाठ्याचं बोलणं ऐकून आले. पुढे अनेक कामं आपल्याला याच तलाठ्याकडनं करून घ्यायची आहेत. त्याच्यावर सुरुवातीलाच अविश्वास टाकून जमणार नाही हेही त्याच्या लक्षात आलं. म्हणून तो आवंडा गिळून त्यांना म्हणाला, भाऊसाहेब, तुम्ही माझ्या हिताचं सांगताय, त्यामुळे मी काही तुमच्याबद्दल गैरसमज करून घेणार नाही. तुमच्या सल्ल्याप्रमाणे मी आधी तालुक्याला जातो, वकिलाचा सल्ला घेतो. ते सांगतील ती कागदपत्रं तुमच्याकडून घेईन आणि मग मी त्यांना ती देईन. डॉक्टर, माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की वकील कधी एकाच वेळी सगळी कागदपत्रं पक्षकाराकडनं मागून घेत नाहीत. त्यांना दुसरं काम असेल तेव्हा उगाचच जे कागद लागत नाहीत ते कागद पक्षकारांना आणायला सांगतात ते. भाऊसाहेब, मी जरी डॉक्टर असलो ना तरी रेकॉर्ड ऑफ राईटची माहिती मला शून्य आहे. जमिनी संदर्भातली सगळी कामं माझे वडील करत. त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा प्रचंड दांडगा. नाही, त्यांच्या पश्चात आता तुम्ही त्या जमिनींची देखभाल करताय ना. थोड्या दिवसात तुम्हाला सुद्धा सरकारी कामाचा अनुभव येईल. जाधव तलाठी अवधूतला खुश करण्यासाठी म्हणाला. तलाठी कार्यालयात येऊन अवधूतला आता 1 तासापेक्षा जास्त वेळ झाला होता. जमिनीची सगळी कामं मार्गी लागल्याचं बघून त्याला आंतरिक समाधान वाटायला लागलं. आता ही लढाई अर्धवट सोडायची नाही, घेतलेला वसा टाकायचा नाही. अंतिम यश आपलंच आहे. त्यावर विधात्यानं आपलं नाव कोरलेलं असणार. मग त्यासाठी येणाऱ्या संकटांना तोंड द्यायचं. आपल्या वाडवडिलांना यासाठी थोडा का त्रास सहन करायला लागला. प्रसंगी जीवावर सुद्धा बेतलं त्यांच्या, पण त्यांनी कधी तंगडीत शेपूट घालून माघार नाही घेतली. त्यावेळेचे लोक आत्ता नाही आहेत, एवढाच काय तो फरक. सातविणीच्या माळावरच्या जमिनीला कूळ म्हणून नाव लागण्यासाठी रायबाचा मुलगा दौलत यानं अर्ज दिल्याचं अवधूतच्या कानावर आलं होतं. त्याची तलाठ्याकडे चौकशी करत अवधूत म्हणाला, भाऊसाहेब, दौलत रायबा भुवड यांनी आमच्या मालकीच्या जमिनीला कूळ म्हणून त्याचं नाव लागण्यासाठी तुमच्याकडे अर्ज आणून दिला आहे का? हो, दिला आहे. मग तुम्ही त्याच्यावर कुठली कार्यवाही केलीत? हे बघा, मी फक्त गाव नमुना नंबर फेरफार नोंदवहीत त्याची नोंद केली. मी ती नोंद करणार नव्हतो, पण दौलतनं ऑफिसात बंडू काकांना बोलवून आणलो. ते म्हणाले की तुम्ही नोंद घाला. मंडल अधिकारी ती नोंद मंजूर करायची का नाही मंजूर करायची ते बघेल की. तुम्ही आत्ता करा नोंद. ते म्हणाले, बिचारा दौलती गरीब आहे, त्या जमिनीत त्याची वहिवाट आहे. आपण तुम्हाला घाबरायचं कारण नाही. बंडू काका निवृत्त तहसीलदार आहेत, त्याचं मला ऐकायला लागलं ना. त्यामुळे जाधव तलाठ्याचं बोलणं ऐकून अवधूत मनातनं अस्वस्थ झाला. त्याचा गौरवर्णीय चेहरा तो अस्वस्थ झाल्यामुळे आकरसून गेला आणि त्याच्या भव्य कपाळावर नाराजीची सूक्ष्म आठी स्पष्टपणे दिसायला लागली. गोष्टी या स्तराला गेल्याचं कळताच त्याला बंडू काकांचा राग आला होता. हा माणूस समोर येऊन गोड बोलतो आणि पाठीमागनं आपल्या विरोधात बोलतो. बाबांनी त्याला कधीच ओळखलं होतं, म्हणून त्यांचं आणि बंडू काकांचं कधी पटायचं नाही. आपल्याला सुद्धा कधीतरी त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही. नाहीतरी तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे की आयशा नारा मोजूनी माराव्या पाहिजारा. बंडू काका अजिबात विश्वास ठेवायच्या लायकीचा माणूस नाही. वास्तविक दौलत भुवडला आपल्या विरुद्ध मार्गदर्शन करण्याची त्यांना काहीच गरज नव्हती. पण स्वस्थ बसतील तर बंडू काका कसले? मामलेदाराची नोकरी त्यांनी कशी केली हे काय आम्हाला ठाऊक नाही का? ब्राह्मण कुळात जन्माला येऊन त्यांनी मांस मच्छी भक्षण केलं एवढंच कमी म्हणून का काय गावठी दारू डोसून रस्त्यात पडायचे हे या हरण गावातल्या सगळ्यांना माहिती आहे. आता ते सगळं विसरून समाजकार्य करायचं ढोंग करतात.
करून करून भागले, देवपूजेला लागले. पण त्यांच्यापासून आता आपल्याला सावध राहायला हवं. असे एक ना अनेक विचार अवधूतच्या डोक्यात पिंगा घालत होते. मधाच्या पोळ्यावर असंख्य मधमाशा घोंगाव्यात तसा त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला होता. अवधूत किंचित आवाज चढवून त्याच्या समोर बसलेल्या तलाठ्याला म्हणाला, भाऊसाहेब, तो दौलत भोवड बेईमान माणूस आहे. त्याचा म्हातारा माझ्या वडिलांची परवानगी घेऊन गुरांसाठी गवत कापून नेत असे. त्या उपकाराची त्याने अशा रीतीनं परतफेड केली आहे. त्याचा म्हातारा बाप रायबा प्रामाणिक होता. म्हाताऱ्यानं त्याला विरोध केला होता, पण दौलतने त्याचं काही ऐकलं नाही. म्हातारा कंटाळला, गळ्याला फास लावून मेला. पण मी आता स्वस्थ बसणार नाही. सहजासहजी मी त्याला ती जमीन घेऊ देणार नाही. माझ्या वाडवडिलांपासूनची ती जमीन आहे. आता यावर काय उपाय असेल तर तुम्ही मला सांगा. आता मला काहीतरी त्यासाठी हालचाल करायलाच पाहिजे. यावर उपाय आहे, पण तो आत्ता नाही सांगता येणार. त्या नोंदीवरची कार्यवाही अजून पूर्ण व्हायची आहे ना. पण तो अर्ज बोगस आहे, त्याची कसली कारवाई करणार? नाही, तो अर्ज बोगस आहे असं तुम्ही म्हणताय हो. त्याची अजून वरिष्ठांकडनं चौकशी व्हायची ना. भाऊसाहेब, त्या बोगस अर्जामुळे आमच्यावर अन्याय नाही का होत? नाईलाज आहे त्याला. बेदखल कुळांची माहिती घेऊन त्यांची नावं सातबाराला लावण्यासाठी शासनानं एक परिपत्रक काढलं आहे. पण काही शेतकरी त्याचा गैरफायदा घेतात. काही गरीब शेतकरी पिढ्यानपिढ्या जमीन मालकाच्या शेतावर राबतात, पण त्यांचं नाव नाही लागत सातबाराला. त्यामुळे महाराष्ट्र शासनानं बेदखल कुळ म्हणून नाव लागण्यासाठी नवीन परिपत्रक काढलं आहे आणि त्या परिपत्रकाप्रमाणे आम्ही नोंद वहीत अर्जाप्रमाणे नोंद करतो, मंजुरीसाठी वरिष्ठांसमोर ठेवून देतो. जाधव त्याला माहिती देत होता आणि ती ऐकून अवधूत निराश झाला होता. त्याच्या बरीच जमिनी त्याच्या वडिलांनी मक्त्यानं करायला कुणबी लोकांना दिल्या होत्या. दौलत भुवडचं बघून इतर लोकांनी बेदखल कुळ म्हणून नाव लागण्यासाठी अर्ज दिला तर हा बेदखल कुळाचा कायदा खोताच्या मुळावर आला म्हणायचा. यात सरकारी कर्मचारी अधिकारी हात धुवून घेतील. पैसे घेऊन काम करणारी माणसं या महसूल खात्यात कमी नाही आहेत. जाधव भाऊसाहेब, मला सांगा, बेदखल कुळ म्हणून सातबाराला नाव लागण्यासाठी तुमच्याकडे एकूण अर्ज किती आले आहेत? म्हणजे मला त्याची माहिती मिळेल का? आता अर्ज यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे निश्चित नाही माहिती देता येणार. आपण गावी यायचा निर्णय घेतला आहे, फार चांगलं झालं. नाही तर शासनाच्या या नव्या कायद्यानं महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्याला भूमिहीन करून टाकलं असतं. असा विचार अवधूतच्या मनात एकसारखा येत होता. काही झालं तरी या कायद्याच्या कचाट्यातनं आपल्या वाडवडिलांच्या जमिनी वाचवल्या पाहिजेत. त्या जमिनी वाचवणं हे आता आपलं नैतिक कर्तव्य आहे. दुःखाचा निश्वास सोडून अवधूतनं तलाठ्याला विचारलं, आता मंडल अधिकारी म्हणजे सर्कल इकडे कधी येणार आहेत? काय, त्यांच्याकडे अनेक गावं आहेत हो, त्यामुळे इकडे कधी येतील हे नाही सांगता येणार. तुम्ही त्यांना आमच्याकडे जेवायला घेऊन याल का? ते आले की मी तुमचा निरोप त्यांना नक्की सांगतो. मग तुम्ही मला कोतवालामार्फत निरोप पाठवा, मी न्यायला येईन तुम्हाला. डॉक्टर, तुम्ही असं करता का? हां, बोला. आवंढा गिळून अवधूत म्हणाला, सातविणीच्या माळावरच्या तुमच्या जमिनीला दौलत रायबा याचं नाव न लागण्यासाठी तुम्ही माझ्याकडे आजच्या दिनांकाचा तक्रार अर्ज देऊन ठेवा. त्यांनी काय होईल? तुमचा तक्रारी अर्ज बघून मंडल अधिकाऱ्यांना तुमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय ती नोंद मंजूरच नाही करता येणार. आणि समजा त्यांनी ती नोंद मंजूर केली तर मग तुम्हाला त्या नोंदीवर प्रांताकडे अपील करता येतं. ही प्रोसिजर त्रासाची आहे, खर्चिक आहे, माझा दवाखाना आहे. तर ह्याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे. कारण मंडल अधिकाऱ्यांना जसा तो नोंद मंजूर करायचा अधिकार आहे, तसे ती नोंद नामंजूरसुद्धा करू शकतात. त्यांनी दिलेला निर्णय अंतिम नाही. एखाद्या नोंदीवर निर्णय देणं हा त्यांचा गुन्हा तर नाही ना होऊ शकत. ते कायद्याला बगल देऊ शकतात. कायदा जाणायला त्याने काही कायद्याचा अभ्यास नसतो ना केलेला. पक्षकारांना अपिलाची सुविधा असल्यानं ते कधी कायदा जाणून घ्यायचा प्रयत्नही करत नाहीत. एवढंच कशाला, तहसीलदार किंवा प्रांत हे तरी कुठे कायद्याचा अभ्यास करून निर्णय देतात हो. एखादं गुपित सांगावं तसं जाधव तलाठी त्याला हळू आवाजात सांगत होता. कमाल आहे. मग माझ्या तक्रार अर्जाचा तरी विचार करतील का ते अधिकारी? तुमच्या तक्रार अर्जावर ते नक्की विचार करतील, पण निर्णय देणं शेवटी त्यांच्या हातात. ब्रिटिश जाऊन आता अर्धशतकाचा कालावधी मागे पडला होता, पण रेकॉर्ड ऑफ राईटच्या कायद्यात बदल काहीही झालेला नव्हता. वर्षानुवर्ष तेच दळण कर्मचारी अधिकारी दळत बसले होते. अवधूतला आता त्याच्या जमिनीची काळजी वाटायला लागली. दुःखाचा निश्वास सोडून तो तलाठ्याला घोगऱ्या आवाजात म्हणाला, भाऊसाहेब, मी माझा तक्रार अर्ज लिहून देतो तुमच्याकडे. मग तुम्हाला कोरा कागद कार्बन देऊ का? तलाठ्याकडून कोरे कागद आणि कार्बन घेऊन अवधूत तक्रारी अर्ज लिहायला लागला.
अर्ज पूर्ण झाल्यावर त्यांनी त्यावर पुन्हा एकदा नजर टाकली आणि खाली इंग्रजीत सही केली. अर्ज तलाठ्याकडे सुपूर्द करून त्यांनी त्याची पोच घेतली. तलाठ्याचा निरोप घेऊन तो कार्यालयाच्या बाहेर पडला. हातातली बॅग डिकीत ठेवली, गाडीला किक मारली आणि गिअर टाकल्यावर त्याची मोटरसायकल वाड्याच्या दिशेनं काळा धूर सोडत डांबरी सडकेवरनं धावायला लागली. वाड्यासमोरच्या पत्र्याच्या शेडमध्ये मोटरसायकल उभी करून अवधूत विमनस्क मनस्थितीत पायऱ्या चढायला लागला. सकाळी तलाठी कार्यालयाकडे जायच्या आधी त्याचा मूड छान होता, पण आता त्याच्या गौरवर्णीय चेहऱ्यावर काळजीच्या छटा उमटलेल्या स्पष्ट दिसत होत्या. दिवाणखान्यात भारती निखिलला मांडीवर घेऊन कृष्णधवल दूरदर्शनवर एक कौटुंबिक मालिका बघत बसली होती. अवधूत दाण दाण पाय आपटत दिवाणखान्यात आला तेव्हा तो तिला वैतागानं म्हणाला, भारती, हे काय TV बघायची वेळ आहे का? रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यात आनंदानं विहार करत असताना नकळत पायात भस्कन टोकदार काटा घुसावा त्याप्रमाणे बिचाऱ्या भारतीची गत झाली. तिने TVचं बटण ताबडतोब बंद केलं. तिने ओळखलं की स्वारीचं काहीतरी बिन असलंय. एवढ्या चढ्या आवाजात आजपर्यंत तो तिच्याशी कधीही बोलला नव्हता. ती त्याला बोलली काही नाही, पण तिला त्याची काळजी वाटायला लागली. हातातल्या कागदपत्रांची बॅग मेजावर ठेवून तो खुर्चीत बसल्यावर तिने चटकन पंख्याचं बटण सुरू करून त्याला प्यायला पाणी आणून दिलं. पाणी प्यायल्यानंतर त्याचा जीव थोडा शांत झाला. भारतीच्या चेहऱ्याकडे अपराधी भावनेनं बघत तो रुमालानं तोंड पुसायला लागला. आपण तिच्यावर नाहक चिडलो असं त्याला आता वाटायला लागलं होतं. रुमालाची घडी पॅन्टच्या खिशात ठेवत तो तिला मनात ओशाळून म्हणाला, भारती, मला तुझ्यावर ओरडायचं नव्हतं. माझा तोल अचानक कसा गेला तेच नाही कळत मला. अहो, मी तुमची लग्नाची बायको आहे, मला कळत नाही का? लग्न झाल्यापासनं तुम्ही असं मला कधीच ओरडलं नव्हतात. तुम्हाला सुद्धा ओरडायला येतं हे मला आज कळलं बरं का. त्याच्या मनातला राग घालवण्याचा भारती प्रयत्न करत होती. भारती, या अवाढव्य वाड्याला कोणाची तरी नजर लागली आहे. आपलं सुख आपल्या भावकीला बघवत नाही, ते आपल्यावर जळतायत. तलाठी कार्यालयातनं अवधूत आल्याचं कळताच अनुराधा स्वयंपाक खोलीतनं पदराला ओले हात पुसत तो बसला होता तिथे दिवाणखान्यात आल्या. त्या ठिकाणी आल्या आल्या त्या त्याला मोठ्या आवाजात म्हणाल्या, अवधूत, अरे तू बाहेरनं आलायस ना, मग कपडे काढून हातपाय धुवून घे. आई, मी आत्ताच आलो आहे, थोडा वेळ पंख्याखाली बसतो निवांत. त्याचा थकलेला कोमेजलेला चेहरा बघून अनुराधा त्याच्याजवळ बाकड्यावर बुड टेकत उमाळ्यानं म्हणाल्या, हे हयात असते तर तुला एवढी दगदग करावीच लागली नसती बघ. आई, बाबांनी काही गोष्टी चुकीच्या करून ठेवल्या आहेत, ते आता सगळं मला निस्तरायला लागणार आहे. त्याचं बोलणं ऐकून अनुराधा सावध झाल्या. त्याच्या बोलण्याचा त्यांना राग आला होता, पण त्यांनी चेहऱ्यावर तसं काही दाखवलं नाही. चेहऱ्यावरचे भाव न बदलता त्यांनी त्याला खालच्या आवाजात विचारलं, काय झालं आहे अवधूत, मला नीट सांगणार आहेस का? आई, तुला ते माहिती आहे. अनुराधाच्या नजरेला नजर देत अवधूत म्हणाला, असेल, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. अवधूत तिला गंभीर आवाजात सांगायला लागला, आई, बाबांनी सुलभाच्या नावे आपल्या बऱ्याच जमिनी केल्या आहेत. त्या जमिनी मी काढून घेणार आहे. बाबांनी तिला वरकस जमिनी दिल्या असत्या तर मी तिकडे लक्ष दिलं नसतं. बाबांनी तिच्या नावे उत्तम प्रतीच्या जमिनी केल्या आहेत. त्या जमिनींचा पोत चांगला आहे. त्या जमिनींवर तिचा काडी मात्र अधिकार नाही. हे बघ अवधूत, मागे एकदा आपलं या विषयावर बोलणं झालं होतं. तुझ्या कामात अडथळा आणणार नाही म्हणून मी तुला त्याच वेळी सांगूनही टाकलेलं. त्यासाठी आपल्याला वकील द्यायला लागणार आहे. मी आत्ता तलाठ्याचा सल्ला घेऊन आलो आहे. त्यांनीसुद्धा मला आधी वकिलाला भेटायला सांगितलं आहे. हे बघ, तालुक्याला कानडे वकील आहेत. तुझे बाबासुद्धा त्यांचा सल्ला घ्यायचे. ठीक आहे, आपल्या दवाखान्याचं उद्घाटन झाल्यावर मी तालुक्याला जाऊन कानडे वकिलांची भेट घेऊन येतो. आणि वारस तपासाच्या कामाचं काय झालं? मी वर्दी जबाब देऊन आलो. महिनाभरात वारस तपास होईल. 7/12ला माझं नाव लागेल. मग 7/12च्या नकला नाही का आणायच्या? तलाठी म्हणाला, वारसाचं तपास काम झाल्यावर 7/12च्या नकला काढून घ्या. आत्ता काढल्या असत्या तर त्या बाबांच्या नावच्याच मिळाल्या असत्या ना, मग त्याचा काही आपल्याला उपयोगही नव्हता. अनुराधा त्याला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडून तलाठी कार्यालयात काय काय घडलं याची खुबीनं माहिती घेत होत्या. अवधूत पुढे तिला म्हणाला, आई, दौलतीनं सातवेणीच्या माळाला कूळ म्हणून नाव लागण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज दिलाय. बंडू काकांची त्याला फूस आहे.
अवधूत बंडू काका सज्जनपणाचा वरून कितीही आव्हानात असले तरी त्यांच्या आतल्या गोष्टी तुला ठाऊक नाहीत का? तुला ठाऊक आहेत ना, मग सांग ना. अवधूत, ते त्यांच्या नावे असलेल्या ज्या जमिनींना कूळ म्हणून नाव लागलंय अशा लोकांना चहा प्यायला घरी बोलवतात आणि हळूच त्याच्यापुढे जमीन खरेदीनं घेण्याचा विषय काढतात. कूळ कायद्यानं विक्री होऊन ज्या जमिनीचे त्यांना शासनाकडून 100-150 रुपये मिळाले असते त्याच जमिनीत त्या कुळांनाच खरेदी खतानं देऊन ते त्यांच्याकडून लबाडीनं हजारो रुपये उकळतात. गरीब कुळवाड्यांच्या लक्षातसुद्धा येत नाही रे ते. उलट त्यांचं बंडू काकांशिवाय पान हलत नाही. दौलतनं जेव्हा आपली त्या जागेतली झाडं आपल्याला न विचारता तोडली त्यावेळी मी त्याला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करून जेलची हवा खायला लावणार होतो. पण त्यावेळीसुद्धा बाबामध्ये पडले, नाही तर ही वेळ आपल्यावर आलीच नसती. आई काट्याचा नायटा झाल्यावर फार त्रास होतो. मी त्यावेळी बाबांचं ऐकलं ना, माझी फार मोठी चूक झाली. अवधूत, अरे त्यांची ती चूक कशी म्हणणार रे? त्यांच्या आजोबापासून त्यांनी या वाड्याची सेवा केली आहे. दौलतचा बाप रायबा फार प्रामाणिक होता. वाड्याचा नुसता निरोप गेला तरी तो धावत यायचा. दौलतनं केलेली चूक त्याच्या बापाला निस्तरायला लावायची का? हे बघ, झाडाच्या सावलीपेक्षा माणसानं ती सावली देणाऱ्या झाडाचा जास्त विचार करायला हवा. आणि म्हणून तुझे बाबा तेव्हा गप्प राहिले. दौलत पुढे असं वागेल असं त्यांना तरी त्यावेळी कुठे कळलं होतं? दौलत कळसूत्री बाहुलीप्रमाणे नाचतोय, त्याचे बोलवते धनी बंडू काका आहेत. तुझ्या लक्षात आलं असेलच की तू डॉक्टर आहेस, तुला काही मी सांगायला नको हे. आपण बाबांना बोललेलं आईला अजिबात आवडलेलं नाही आहे हे अवधूतच्या एव्हाना लक्षात आलं होतं. मांजर उलटं सुलटं करून जमिनीवर टाकलं तरी ते दोन्ही पायावर पडतं हे अवधूतला माहिती होतं. बाबांना तोशिष लावायचा आई कधीही प्रयत्न करणार नाही. भले मग तिला त्याचा कितीही त्रास झाला तरी ती त्याची पर्वा अजिबात करणार नाही. त्याला त्याच्या आईचा सार्थ अभिमान वाटायला लागला. आता तो बराच निवला होता. तो आईकडे करुण डोळ्यांनी बघायला लागला. त्याची डोळ्याची भाषा अनुराधाला लक्षात आली. अनुराधा त्याला आठवण करत म्हणाल्या, अवधूत, अरे 15 तारीख जवळ आली आहे. तू तुझ्या दवाखान्याचं वाड्यात उद्घाटन करणार आहेस ना? हो आई. मग गावात निमंत्रणं पाठवलीस का? आणि त्या बंडू काकाला निमंत्रण द्यायचं विसरू नको. आई, मला त्याची आठवण आहे ग. तू बघतेस ना मी किती कामात आहे. आता दुपारी जेवण झालं की मी निमंत्रण तयार करतो आणि गणपतला ते गावात वाटायला देतो. बंडू काकांना दवाखान्याच्या उद्घाटनाचं निमंत्रण द्यायला मी अजिबात विसरणार नाही, काळजी करू नको. त्यांना आधी निमंत्रण द्यायची मी व्यवस्था करणार आहे. स्वतः मामलेदार असून ते त्यांच्या 2 मुलांना चांगलं शिक्षण नाही देऊ शकले का? हे बघ अवधूत, मी माझ्या कामाला जाते. जेवणाला अजून वेळ आहे. तुला प्यायला थोडं ताक पाठवू का? आत्ताच उन्हातनं आलायस म्हणून विचारते, बरं वाटेल. अनुराधाचा आग्रह त्याला मोडवेना. तो तिच्याकडे बघत म्हणाला, पाठव थोडं ताक. हे अवधूत फक्त तिच्या समाधानासाठी म्हणालेला होता. अनुराधा बसल्या जागेवरनं उठल्या. त्या मंद पावलं टाकत दरवाजापर्यंत जाऊन पोचल्या. अचानक त्यांना काहीतरी आठवण झाली. त्या पुन्हा माघारी आल्या. अवधूत, हल्ली मला फार विसरायला होतं रे. प्रत्येक वर्षी आपण जगबुडी खाडीची पूजा घालतो. यंदा ते नाही आहेत, तेव्हा ती पूजा तुझ्या हस्ते घालू. वाड्याची पूर्वापार परंपरा आहे. कधी करायची खाडीची पूजा? उद्या गुरुवार आहे, दत्ताचा वार आहे. सकाळी सूर्योदय झाल्यानंतर जाऊ. ठीक आहे. आणि हां, उद्या तुला पहाटे उठून कामाला लागायला हवं. हां आई, अगं तू मला उठवीन हो. अनुराधा त्यांच्या कामाला निघून गेल्या. मग अवधूत निवांत बसला. त्याच्या डोक्यावर फिरत असलेल्या पंख्यामुळे त्याला थोडं बरं वाटत होतं. भारती त्याच्यासमोर बाकड्यावर बसली होती. त्या अवधूतच्या शरीराच्या हालचाली डोळ्यांनी निरखत होती. त्याचा काळवंडलेला चेहरा बघून ती मनात विचार करत होती की मी गावी यायला तयार झाले म्हणून अवधूतसुद्धा गावी यायला तयार झाला. या शेताच्या भानगडीमुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडून जाणार नाही ना? हा एवढा अवाढव्य वाडा आहे, पण यात राहायला माणसं नाही आहेत. रात्री हा वाडा खायला उठतो. यापेक्षा तालुक्यात आपण आईबाबांच्या जवळ कितीतरी मजेत होतो. दवाखाना सुरू होण्याच्या आधी अवधूतला घेऊन परत जायला हवं. या वाड्यात माझा जीव कोंडून जातो. या वाड्यात सुख कमी, कटकटी फार. जणू हा वाडा शापित आहे. जमिनींच्या भानगडी आणि आपापसातले हेवे द्यावे ऐकून ऐकून जीव केंगटून जातोय. यापेक्षा तालुक्याच्या गावी आपण किती मजेत जगत होतो. रिक्षा करून भाजी आणायला जायचो. नाटक सिनेमा बघायला मुलांना बरोबर घेऊन जायचो. संध्याकाळी बागेत फिरताना भेळ खाताना किती गंमत यायची.
या गावंड्या गावात त्यातलं काही नाही. गावी येऊन चूकच झाली. आई बाबा किती सांगत होते, पण मी त्यांचं ऐकलं नाही. शेवटी त्यांनी मला सांगायचं सोडून दिलं. पण पुढे माझ्या मुलांना या वाड्याचा लळा लागेल का? काय होईल या आवाढव्य वाड्याचं? भारतीनं मनात आलेले विचार झटकून टाकले आणि ती अवधूतच्या डोळ्यात बघत म्हणाली, अहो खोलीत जा, थोडा वेळ आराम करा. नाही, थोडा वेळ बसतो इथे, आई ताक पाठवणार आहे ना, ताक पितो आणि उठतो. मला एक गोष्ट सांगायची आहे, तुम्ही मनाला वाईट वाटून घेऊ नका. नाही वाटून घेणार. हल्ली ना मला तुमची फार काळजी वाटायला लागली आहे. या जमिनीच्या भानगडी तुम्ही फार मनाला लावून घेताय. अगं मी कशाला मनाला लावून घेऊ? मला वाचता येतो म्हटलं तुमचा चेहरा. अगं कधी कधी चेहऱ्यावरचे भाव फसवे असतात बरं का. तुमच्या वागण्यात सुद्धा बदल झाला आहे. मगाशी मी तुझ्यावर रागवलं म्हणून तू असं म्हणतेस, पण मी तुला सांगितलं ना की ती माझी चूक होती. माणूस म्हटलं की राग लोभ त्याच्याजवळ असणार. इतक्या दिवसात तुम्हाला असं कधी विचारलं नाही, मग आजच का विचारतेस हे मला कळलं तर बरं होईल. हे बघा, यात न कळण्यासारखं काही नाही आहे. माझ्या पत्रात 2 मुलं आहेत. त्यांच्यासमोर त्यांचं अख्खं आयुष्य आहे. त्यांच्या भविष्याचा आपण विचार करायला नको. भारतीचं बोलणं अवधूतला कळत नव्हतं, पण तिचं बोलणं ऐकून त्याला राग आला. तो म्हणाला, भारती तुझ्या मनात नक्की काय आहे हे मला अजून कळत नाही आहे. तरी मी तुला सांगतो की त्यांनी एका खोताच्या पोटी जन्म घेतला आहे. माझ्या मुलांना या गावात जसा मान आहे तसा अन्य गावात तो मिळणार नाही. माझ्या वाडवडिलांनी जसे या गावात मानानं दिवस काढले तशी माझी मुलंसुद्धा याच गावात मानानं जगतील. भ्रमात आहात तुम्ही. काय बोलतेस भारती? हे बघा, मी काही चुकीचं बोललेलं नाही आहे. हल्ली जग खूप पुढे गेलं आहे. शिकल्या सवरलेल्या मुली हल्ली खेडेगावात कुणीही देत नाही आणि त्यापायी कितीतरी लग्न मोडलेली मी पाहिलं आहे, ऐकलं आहे. मग ते घराणं गावच्या खोताचं का असे ना, मुली खेडेगावात द्यायला कुणीही तयार होत नाही. मग तू माझ्याशी कसं लग्न केलंस? तुम्ही डॉक्टर आहात. तालुक्याला राहून वैद्यकीय व्यवसाय सुरू करणार होतात म्हणून मी तुमच्याशी लग्न करायला तयार झाले. यात माझी चूक आहे असं मला वाटत नाही. तिचं बोलणं ऐकलं आणि अवधूत सुन्न झाला. तो तिला फार समजूतदार समजत होता, पण मनात स्वार्थ ठेवून ती तिच्याशी लग्न करायला तयार झाली होती म्हणून आता त्याला वाईट वाटायला लागलं. माणूस आधी आपला विचार करतो, मग दुसऱ्याचा विचार करतो. माणसाच्या मनात कायम स्वार्थ दडलेला असतो याची आता त्याला पूर्ण खात्री झाली. तो तिला स्पष्टपणे बजावत म्हणाला, भारती मी या गावाचा खोत आहे. माझ्या वाडवडिलांनी जसा या तांबड्या मातीत घाम गाळला, रक्त सांडलं, तसं मी आता या मातीत घाम गाळणार आहे. तशीच वेळ आली तर मी माझा वैयक्तिक व्यवसाय फुंकून टाकायला मागे पुढे बघणार नाही. अवधूतनं आपल्या बोलण्याचा अर्थ भलताच घेतलाय असं जाणून ती त्याला शांत करत म्हणाली, अहो माझं काही चुकलं का? मला तसं काही तुम्हाला म्हणायचं नव्हतं. तुम्ही राग धरू नका. भारती तू मनातलं बोललीस याचा मला राग नाही आहे. तुझं म्हणणं चुकीचं आहे हे सुद्धा मला म्हणायचं नाही आहे. इतक्यात लक्ष्मी हातात घट्ट ताकाचा पेला घेऊन आली. अवधूतच्या हातात पेला देत म्हणाली, वहिनीने ताक दिले, प्यावा लवकर. मीठ टाकलंय का त्याच्यात? वैजी. लक्ष्मी आली तशी ताकाचा प्याला देऊन निघून गेली. दूरदर्शनच्या संचाकडे बघत अवधूत ताकाचे गुटके घ्यायला लागला. त्या ताकाची चव त्याच्या तोंडभर रेंगाळायला लागली. 2-4 घोटात त्याने प्याल्यातलं ताक पिऊन संपवलं. उन्हातून आल्यामुळे त्याला त्या ताकाची चव अमृताहून गोड लागली. हातातला रिकामा प्याला खाली ठेवत तो भारतीला समाधानानं म्हणाला, भारती ताक पिऊन खूप बरं वाटलं. अहो ताक शरीराला उत्तम, दिवसातनं कितीही वेळा प्यावं. भारती अगं हे तू मला सांगतेस का? मी डॉक्टर आहे माणसांचा, गुरांचा नाही. अवधूत हसत हसत म्हणाला आणि अवधूत हसायला लागल्यावर भारतीला पण हसू आवरलं नाही. ती गालातल्या गालात हसायला लागली. दिवाणखान्यातलं वातावरण आता पहिल्याप्रमाणे मोकळं ढाकळं झालं. बसल्या जागेवरनं उठत भारती म्हणाली, अहो मी तुमच्याशी बोलत काय बसली आहे? बंटीला मला मऊ भात भरवायचा आहे, विसरूनच गेले. भारती स्वयंपाकखोलीच्या दिशेनं लगबगीनं निघून गेली. ती दिसेनाशी होईपर्यंत अवधूत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे खोळ्यासारखा बघत राहिला. 2 बाळंतपणं झाल्यावर तिची तब्येत थोडी सुटली होती, पण तिच्या सौंदर्यात तिळमात्र फरक पडला नव्हता. उलट पाडाला आंबा आल्यावर त्याच्या शेंद्री हिरव्या रंगानं जसा खुलून दिसतो तशी भारतीची कांती सतेज तुकतुकीत दिसायला लागली होती. भारती गेल्यावर अवधूत दिवाणखान्यात एकटाच पंख्याची गार हवा खात बसला. दवाखान्याच्या उद्घाटनाची निमंत्रण पत्रिका त्याला गणपतच्या हाती तयार करून गावातल्या 7 वाड्यांमध्ये वाटायच्या होत्या. त्याच्याकडे आता त्यासाठी वेळ फार कमी उरला होता. निश्वास टाकून अवधूत बसल्या जागेवरनं उठून उभा राहिला.
भारतीचं बोलणं ऐकून तो मनातनं थोडा दुःखी झाला होता. भारतीला या खेडेगावात राहायला आवडत नाही एवढं त्याला तिच्या बोलण्यावरनं कळालं. आपली मर्जी राखण्यासाठी ती नाईलाजास्तव या वाड्यात आपल्याबरोबर राहते असं त्याने तिच्या बोलण्यावरनं अनुमानही काढलं. रामदास स्वामींचे मनाचे श्लोक म्हणत तो त्याच्या खोलीकडे संथ पावलं टाकत जायला लागला. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत अनंत पाहे. जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाही असेना. त्याच्या तोंडातून निघालेला तो आवाज संपूर्ण वाड्यात घुमायला लागला होता. श्रोते हो, हा होता रामचंद्र खोत लिखित आणि दिलीपराज प्रकाशन प्रकाशित खोत या कादंबरीचा 24वा भाग. 25वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.